नमस्कार, मी सविता फोडे गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बनवतोय चण्याच्या 2 भाज्या, एक डब्यासाठी आणि एक रस्सा भाजी। डब्यासाठी जी भाजी बनवतोय ही समोर दिसते तुम्हाला, ती थोडीशी लपथपीत म्हणजेच खूप अशी ड्राय सुकी नाही, थोडासा ओलसर असलेली ही चण्याची भाजी आपण बनवतोय। आणि दुसरी रस्सा भाजी की जी तुम्ही भात, चपाती, भाकरी, फुलके कशासोबत खाऊ शकता। तर हे पहा, रात्रभर भिजलेले चणे मी सकाळी कुकरला लावून घेतलेले, 6 शिट्ट्या मी घेतलेल्या आहेत किंवा मग 5 शिट्ट्या घेऊन तुम्ही 4-5 शिट्ट्या घेऊन तुम्ही 10 ते 15 मिनिट मंद आचेवरती कुकर तसाच ठेवायचा। छान चणे असे शिजले जातात, एकदम मऊसूत बोलतात ना, पूर्णासारखे तसे चणे आपले शिजलेले आहेत। तर चला भाज्या तयार करूयात। तर पहिल्यांदा आपण रस्सा भाजी करूयात। त्याच्यासाठी 2 पळी तेल तापलंय, त्याच्यामध्ये जिरे घातले 1 चमचा, कढीपत्ता घालूयात, त्याच्यामध्ये 1 अख्खी हिरवी मिरची घातलेली आहे आणि थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे। आता हे वाटण आपण घातलंय, या वाटणामध्ये भाजलेले शेंगदाणे, लसूण एवढेच जिन्नस आपण वाटून घेतलेत। आता पावडर मसाले, हळद आणि ओवा मी येथे घातलेला आहे। बऱ्याचशा भाज्यांना मी ओवा घालत असते जेणेकरून पोटाचे प्रॉब्लेम होऊ नयेत। आवडीनुसार तिखट घालायचं आहे आणि छान हे वाटण मिक्स करून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण छान मिक्स करायचं आहे। हे पहा, मस्त तेल सुटलेलं आहे। छान असं वाटण मिक्स करून घेऊया आणि आपण जे उकडून घेतलेले चणे आहेत ना, ते पाण्यासह आपल्याला घालून त्याच्यामध्ये घ्यायचे आहेत। जो हा रस्सा आहे, जे हे पाणी आहे चणे उकडलेलं, त्यानेच खरी टेस्ट येते। तर ते रस्सा भाजी बनवताना आपल्याला पाणी देखील वापरायचं आहे। तर आता सुक्या भाजीसाठी मी थोडेसे चणे बाजूला काढून ठेवलेले आहेत अगोदरच। हे पहा, जेवढा तुम्हाला रस्सा बनवायचा आहे तेवढं पाणी तुम्ही इथे घालू शकता आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। आणि आता याला आपण मोठ्या गॅसवरती छान उकळी काढून घेणार आहे। आपले चणे मुळातच उकडलेले आहेत, तरी देखील एक छानशी उकळी काढायची मोठ्या गॅसवरती। आणि आता याच्यासाठी पहिल्यांदा चवीनुसार मीठ घालून घेऊयात। जर चणे उकडताना तुम्ही मीठ घातलं असेल तर अंदाजानुसार मीठ घालायचं, जेणेकरून खारट होऊ नये। तर मी उकडताना मीठ घातलं नव्हतं, तसेच उकडले होते चणे, तर त्यानुसार मी मीठ घातलंय आणि मोठ्या गॅसवरती एक छान उकळी आलेली आहे। आता याला मंद आचेवरती मी अजून 6-7 मिनिट तसंच ठेवणार आहे। तर आता दुसऱ्या भाजीसाठी आपण येथे घेतलेला 1 टोमॅटो आणि 1 कांदा। तर हे चणे मी काढून ठेवले होते लपथपीत भाजीसाठी, जी आपण डब्यासाठी बनवणार आहोत। तर याच्यासाठी आहे 1 टोमॅटो, जो असाच मोठ्याला फोडी करून घेतला, 1 कांदा, 1 हिरवी मिरची आणि 2-3 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मोठाल्या। आणि याला आपण वाटून घेऊयात। हे चणे देखील छान असे शिजलेले आहेत, त्याच चण्यांमधून आपण थोडेसे काढून घेतलेले आहेत। तर चला, कढई आपली ठेवली आहे, तेल गरम झालंय, 1 पळीभर तेल घातलं, त्याच्यामध्ये मोहरी घातली। कधीही फोडणीला पहिल्यांदा तेलामध्ये मोहरी घालायची, कारण तिला थोडासा तडतडायला वेळ लागतो। मोहरीनंतर जिरं, ओवा मी देखील या भाजीमध्ये देखील घातलेला आहे, कढीपत्ता घालून घेतला आणि हे आहे वाटण, ज्याच्यामध्ये आपण 1 कांदा, 1 टोमॅटो, 4 लसूण पाकळ्या, 1 हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे। येथे देखील तेलामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे। चण्याच्या भाजीमध्ये कसुरी मेथी मस्त टेस्ट देते छान। तर हे वाटण देखील आपण तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये पावडर मसाल्यामध्ये 1 छोटा चमचा धना पावडर घातली, आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे, हळद घालूयात थोडीशी आणि या वाटणाला देखील आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। इथे या वाटणाला थोडासा परतायला वेळ लागेल, मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे, कारण कांदा आणि टोमॅटो वापरलेला आहे तो कच्चाच आहे। इथे थोडासा गरम मसाला देखील मी घातलेला आहे। आता हे वाटण छान असं परतलं की याच्यामध्ये मी जे चणे आपण ठेवलेले आहेत ते घालून घेते। आता हे चणे घातले, या वाटणाला देखील छान असा तवंग आलेला आहे। आता ही अशीच भाजी देखील
तुम्ही डब्यामध्ये देऊ शकता, ती देखील खूप छान लागेल. पण मी इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण बनवलं त्याच्यामध्येच अर्धा ग्लास मी पाणी घातलेलं आहे. आणि या दोन्ही भाज्या आपल्या तयार होत आहेत. एका बाजूला रस्सा भाजी आणि एका बाजूला सुक्की भाजी. आता ही रस्सा भाजी तुम्ही बघू शकताय मस्त अशी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही भातासोबत खाऊ शकता. खूप छान लागतो चण्याचा रस्सा, कारण याच्यामध्ये आपण जे पाणी वापरलेलं आहे ते चणे उकडलेलंच पाणी आहे. आणि जास्त पावडर मसाले आपण याच्यात घातलेले नाहीत, धना पावडर देखील घातलेली नाही, तरी देखील ही भाजी खूप छान लागते. ही भाजी भातासोबत, कुठल्याही प्रकारच्या भाकरीसोबत, नाचणीची भाकरी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा फुलके, चपाती, रोटीसोबत खाऊ शकता. आता ही बाजूची डब्यासाठी आपण जी भाजी बनवतो आहे तर ती देखील छान अशी आपली तयार होणार आहे. हे पहा, तुम्हाला पहिल्यांदा वाटत असेल की ही देखील रस्सा भाजी झालेली आहे, पण याच्यामध्ये जे पाणी आपण घातलं होतं ते पाणी आटेपर्यंत आपल्याला ही भाजी शिजू द्यायची आहे. मध्यम गॅस मी ठेवलेला आहे. आणि हे पहा, मस्त अशी ही भाजी झालेली आहे. मी गॅस इथे बंद केला आहे. तुम्हाला थोडीशी ओलसर वाटत असेल तर हीच भाजी खायला चपातीबरोबर, फुलक्यांबरोबर, रोटीबरोबर छान लागतं. कारण खूपच ड्राय असे चणे असतील तर ते खावे वाटत नाहीत. चणा चटपट वाटते ती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.